वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. रिसेंटली जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 2024च्या 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे त्याचा संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न एकत्रित केलेले आहे जे परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी प्रत्येक प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे आणि सिलेक्टेड असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साइडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी आमचे टोटली जे व्हिडिओ आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून या ठिकाणी तुम्ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश डॅश या देशात करण्यात आली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो. चीन, थायलंड, म्यानमार किंवा कंबोडिया अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे कंबोडिया. ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की विटाळ विध्वसन या पुरस्कारातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश डॅश यांनी केले. तर हे बघा, विटाळ विध्वसन या पुस्तकाच्या मार्फत अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले अशा प्रकारे हा प्रश्न आहे. गोपाळ बाबा वलगंकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जनबा कांबळे किंवा आप्पासाहेब पटवर्धन अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि जे पर्याय 1 असेल गोपाळ बाबा आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड आहे आणि परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न 3 विचारलेला आहे की बहरजी नाईक हेर खात्याचे प्रमुख आहेत, तशाच प्रकारे प्रतापराव गुजर कोण अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, आरमाराचे प्रमुख अधिकारी, घोडदळाचे सरनौबत, स्वराज्याचे आमत्य किंवा स्वराज्याचे न्यायाधीश अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. तर हे बघा, बहरजी नाईक जशा प्रकारे हेर खात्याचे प्रमुख आहेत तशाच प्रकारे प्रतापराव गुजर हे घोडदळाचे सरनौबत आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती शाखा करते. तर परिसीमन. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की अभयारण्य म्हणजे काय. तर हे बघा, अभयारण्य संदर्भात 4 आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. जिथे अरण्यास वाढीस मुक्तता दिली जाते. ऑप्शन 2 जेथे मानवाला सुरक्षितता दिली जाते. ऑप्शन 3 जेथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करतात. किंवा ऑप्शन 4 जेथे मानवाला प्राण्यांच्या हिंसेपासून अभय मिळते. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2, 3 असेल, जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात, पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न तुमच्या समोर अशा प्रकारे दिलेला आहे की प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो ते लिहा. हे बघा, लॉजिकली आपण हा प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो कारण प्रश्न काय आहे, प्रश्न तुम्ही वाचून घ्या.
प्रश्न समजून घ्या की प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक सर्वात जास्त सर्वात जास्त पूरक असतो ते लिहा, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, सुगम नद्या, चांगली नैसर्गिक बंदरे, प्राकृतिक घटक किंवा नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या. तर हे बघा, सर्वात जास्त पूरक घटक जो असतो तो असणार आहे नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7वा जे प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात येते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. 4 विकल्प, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जम्मू व काश्मीर, कर्नाटक, आसाम किंवा उत्तराखंड, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे उत्तराखंड, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, जवळपास 3 वेळा हा प्रश्न परीक्षेत विचारला गेलेला आहे आणि 2025च्या परीक्षेमध्ये बहुतेक प्रश्न रिपीटेड प्रश्न होते. म्हणजे संपूर्ण पेपरमध्ये जवळपास 15 ते 20 प्रश्न पूर्वीच्या परीक्षे म्हणजे PYQ प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते. हा प्रश्न सुद्धा म्हणजे PYQ आहे की सुवेज कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, याचे कारण काय. आता हे बघा मित्रांनो, सुवेज कालवा कशासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तो समुद्र पातळीवर आहे म्हणून, तो मुंबई व युरोपियन देशांना जोडतो म्हणून, त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते म्हणून, किंवा हा खाजगी मार्ग आहे म्हणून. तर हे बघा, सुवेज कालवा अतिशय महत्त्वाचा आहे. याचे कारण आहे काय, कारण आहे की त्यामुळे वेळ व अंतर यांची बचत होते. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, भूगोल विषयाशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की हा डॅश डॅश अग्निजन्य खडक आहे. आता हे बघा मित्रांनो, अग्निजन्य खडक कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे. बेसाल्ट, वालुकाश्म, संगमरवर किंवा चुनखडक, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे आहे की राज्य शासन, विधानसभा, स्थानिक शासन डॅश डॅश, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे लॉजिकली हे प्रश्न विचारले जातात. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, महानगरपालिका. तर हे बघा, राज्य शासन जशा प्रकारे विधानसभा करते तर स्थानिक शासन महानगरपालिकाशी संबंधित असेल. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी तुम्हाला आमचे टोटली वीडियो या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिलणार है। तो अभी दोस्तों ज्वाइन बटन को ज्वाइन कर कर क्या है आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे, जिससे क्या है आपको टोटली वीडियो जो है करीब करीब 250 वीडियो यहाँ पर आपको क्या है शिक्षक पात्रता परीक्षा 2026 के लिए बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे। तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर लेंगे, वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे और चैनल पे नए हो दोस्तों तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11। आता हे बघा 11वा जे प्रश्न आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की आदिल शहाने सर लष्कर हा किताब कोणाला दिला। तर हे बघा मित्रांनो सर लष्कर हा किताब कोणाला दिला अशा प्रकारे हा प्रश्न आहे। मलिक अंबर, फतेह खान, शरीफ जी किंवा शहाजी राजे अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। लक्षात ठेवा की आदिल शहाने जे सर लष्कर किताब दिला होता मित्रांनो, किताब दिला होता ते शहाजी राजे यांना दिला होता। म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅश डॅश शहरात झाली। आता हे बघा एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात झाली अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे टीईटी मध्ये एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर आपल्याला विचारले जातात। सीटेट मध्ये मोठे मोठे प्रश्न असतात, परंतु या ठिकाणी फक्त एका वाक्यात प्रश्न विचारले जातात। कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता या शहरात झाली, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे
ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे एक असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की नायब वकील ए मुतलक हा खिताब डॅश डॅश यांना मिळाला. तर हे बघा मित्रांनो, शहाजी राजेनंतर हा दुसरा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न बदलून आलेला आहे. आता या ठिकाणी काय आहे, नायब वकील ए मुतलक हा खिताब डॅश डॅश यांना मिळाला. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, रघुजी भोसले किंवा खंडेराव दाभाडे अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. महादजी शिंदे आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न राज्यशास्त्र विषयाशी संबंधित दिलेला आहे की राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली असावीत. 21, 25, 30, 35. तर लक्षात ठेवा, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेले असावे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता. तर हे बघा मित्रांनो, भारताच्या जे राष्ट्रपक्षी आहेत ते मोर आहे. या ठिकाणी प्रश्न बदलून विचारलेला आहे. प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता. हरियाल म्हणजे हिरवे कबूतर, पोपट, चिमणी किंवा कावळा. तर हे बघा, हिरवे कबूतर म्हणजे हरियाल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे त्या अगोदर आपण हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर या ठिकाणी ॲड केलेला आहे. महाटेट 2026 अपडेट नोट्स आहे मित्रांनो. म्हणजे 2025 मध्ये आपण जे नोट्स वापरले होते, 22% निकाल लागलेला आहे हिंदी मराठी भाषा ज्यांची होती पेपर 2 मध्ये, आणि पेपर 1 मध्ये 17%. म्हणजे 2025ची नोट्स आपण म्हणजे यूज करत आहोत, परंतु या ठिकाणी आपण काही आणखी ॲड केलेलं आहे. म्हणून महाटेट 2026 अपडेट नोट्स आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे या कॉम्बो पॅकला. यामध्ये तुम्हाला मराठी 84 पेजेसचे नोट PDF स्वरूपात मिळणार आहे, हिंदी 90 पेजेसचे नोट्स आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 84 पेजेसचे नोट्स. म्हणजे टोटली जे सिलेबस आहे 2013 ते 2025 पर्यंत जे TETची परीक्षा झालेली आहे आणि जे मेन टॉपिक परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहे ते टोटली टॉपिक आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. आणि हिंदी आणि मराठी म्हणजे जवळपास 60 पैकी तुम्ही 50 मार्क या ठिकाणी आरामाने घेऊ शकतात. 399 मध्ये आपण हे कॉम्बो पॅक या ठिकाणी ठेवलेला आहे. लिमिटेड ऑफर आहे मित्रांनो, लिमिटेड कॉम्बो पॅक आहे. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर फक्त हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. हे हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र खूप इम्पॉर्टंट हे नोट्स आहे. 90 मार्कासाठी हे नोट्स या ठिकाणी असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे 90 पैकी जवळपास 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म मिळणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचे आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. आणि बाकी जे परिसर अभ्यास आहे किंवा समाजशास्त्र आहे त्यासाठी तुम्ही 5वी ते 10वीचे जे आपले पाठ्यपुस्तक आहे त्यातून तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो. कारण समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यास विषयाचे नोट्स जर आपण क्रिएट केले तर म्हणजे जवळपास 500-600 पेजेस ते होऊन जातात आणि PDF स्वरूपामध्ये ते आपण म्हणजे ॲडजस्टमेंट करू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला कमी पेजेस आहे, हिंदीचे 90 पेजेस, 80 पेजेस मराठी, 80 पेजेस म्हणजे तुमचे बालमानसशास्त्र म्हणजे तुम्ही झेरॉक्स करून अभ्यास करू शकतात. उत्कृष्ट नोट्स आहे मित्रांनो, म्हणजे बेस्ट नोट्स आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक एक मिनिट. ओके. प्रश्न क्रमांक 16. आता 16वा प्रश्न बघा की कर्ब 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधली. आता हे बघा, कर्ब 14 कालमापन पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली, अशा प्रकारे प्रश्न आहे. चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन किंवा शॉम्पलियन. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. विलार्ड लिबी म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरशाह हे नाव धारण केले. आता हे बघा,
चौसाच्या लढाईनंतर शेरशाह हे नाव कोणी धारण केले, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे. बाबर, हुमायूं, शेर खान किंवा अकबर. तर हे बघा, चौसाच्या लढाईनंतर शेर खान याने शेरशाह हे नाव धारण केले, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, सतत परीक्षेमध्ये विचारला जात आहे. जगातील सर्वात खोल गर्ता कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सीटेट मध्ये बहुतेक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. टीईटी मध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे की जगातील जे सर्वात खोल गर्ता आहे ते कोणता आहे. ॲल्युशियन, कुरिल, पोर्टोरिको किंवा मरियाना. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि मरियाना गर्ता म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पॅसिफिक महासागर, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न आहे की डॅश डॅश हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, हॉलिवूड किंवा सॅन फ्रान्सिस्को. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे, म्हणजे ऑप्शन आपला जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20. 20वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हे बघा, हा प्रश्न आपण पेपर 1 मध्ये सुद्धा पाहिला होता. म्हणजे तुमचा जे परिसर अभ्यास आहे आणि समाजशास्त्र आहे मित्रांनो, जवळपास सिलेबस सेम आहे. फक्त परिसर अभ्यास मध्ये तुम्हाला विज्ञान विषय सुद्धा विचारला जातो, या ठिकाणी विज्ञान नसतो. या ठिकाणी तुम्हाला इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे प्रश्न समाजशास्त्र विषयामध्ये विचारले जातात. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही, तर मान सरोवर, वुलर सरोवर, दाल सरोवर किंवा सांबर सरोवर. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि प्रश्न आहे की गोड्या पाण्याचे कोणते सरोवर नाही, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. सांबर सरोवर म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण म्हणजे 20 इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी समाजशास्त्र विषयासाठी पाहिलेले आहोत, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आणि हे बघा मित्रांनो, महाटेट 2026 हिंदी अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. पेपर 1 साठी 10 क्वेश्चन सेट, पेपर 2 साठी 10 क्वेश्चन सेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. प्राइस फक्त आपण 199 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे जे टोटली हिंदीचा जे सिलेबस आहे ते टोटली सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे मित्रांनो. आणि बाकी विषयाचे जे प्रश्नसंच आहे त्याचा काम आमचं सुरू आहे. जवळपास 8 ते 10 दिवसामध्ये हे संपूर्ण प्रश्नसंच आपल्याकडे उपलब्ध होऊन जाईल. म्हणजे अपडेट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. 2025 मध्ये आपण जे वापरले होते ते क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी वापरत नाही. म्हणजे या ठिकाणी आणखी आपण यांना अपडेट केलेले आहे. तर स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि जर तुम्हाला पेपर 1 साठी 10 प्रश्नसंच पाहिजे तर 149, पेपर 2 साठी वेगळे पाहिजे तर 149 आणि दोन्ही पेपरसाठी पाहिजे तर फक्त 199 रुपये पण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.